नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहोत चांदोली या ठिकाणी आणि आपण आत्ता उभे आहोत सनराइज रिसॉर्टमध्ये आणि अप्रतिम रिसॉर्ट तुम्हाला पाहायला मिळते आणि आपल्यासोबत आहेत इथले गाईड, म्हणजे जे पर्यटकांना गाईड करतात, जे गाईडचं काम करतात आणि खूप मोठं काम आहे त्यांचं. असे गाईड सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांची ओळख तिथे करून देतील आणि नक्की आपल्याला इथं चांदोलीमध्ये आपण काय काय एक्सप्लोअर करू शकतो आल्यानंतर. म्हणजे फॅमिली या, तुम्ही मित्रांना घेऊन या आणि खूप सुंदर प्रकारे हा प्लेस आहे. काय काय एक्सप्लोअर करण्याचे ठिकाण आहेत हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की चांदोलीला का आलं पाहिजे. सर, का आलं पाहिजे चांदोलीला? तर चांदोलीला याचं म्हणजे निसर्ग काय आहे ते इथे कळतं आपल्या इथं. आणि निसर्ग हे खूप मोठं सौंदर्य आपल्या इथं आहे. जे इतर ठिकाणी खूप लांब लोक जातात की तिथं पैसे मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा होतात, पण इथं खर्चाची थोडी बचत सुद्धा आपल्याकडे होते. आणि बचत बरोबर इथं राहण्यासाठी वगैरे तर सुविधा उपलब्ध, अगदी सनराइज रिसॉर्ट वगैरे झालेला आहे. अतिशय सुंदर अप्रतिम असा आहे. आणि मग एवढं सौंदर्य असताना सुद्धा आपल्याकडं लोक भरपूर प्रमाणात असतात. आणि मी सुद्धा काम करता माझी छोटीशी ओळख म्हणून सांगतो. सर्वप्रथम आकाशवाणी कोल्हापूर FM ग्रीन 90.4ला माझी 6 भागाची मालिका रेडिओ केंद्र उत्कृष्ट चांगली झाली. 24 तासवर माझी मालिका आहे. चांदोली सफर गाव तिथं 24 तास टाका, चांदोली सफर बघा. चांदोली अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क टाका, माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात. सगळी चांदोली दाखवलेली आहे. बेस्ट गाईड म्हणून शेखर गायकवाड, विजय कलम पाटील, शंकरराव भोसले यांच्याकडून उत्कृष्ट पारितोषिक आहे. देवानंद संदेश शिवाजी विद्यापीठ मानांकित कुंड ट्रेनिंग सेंटर लेक्चर म्हणून सुद्धा मी काम करतो. त्याचबरोबर माझे 2000 व्याख्यानं गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र तिन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर 8 वेळा झालेले आहेत. कलारत्न पुरस्कार विजेता 2023चा आहे. आणि त्याचबरोबर 170 आवाज काढायचा रेकॉर्ड केलेला आहे. पक्षी, प्राणी, वाहन, नट, फिल्म स्टार, मंत्री सगळ्यांचे आवाज. आणि याच्यातून काय होतं की एक एक मार्क किती महत्त्वाचा असतो. जनरल नॉलेज असेल, MPSC UPSC स्पर्धा परीक्षा असेल, इथं आल्यानंतर माझ्यासोबत किंवा इथं आल्यानंतर जंगलामध्ये सगळ्या गोष्टी, आपण एखाद्या धार्मिक स्थळाला जातो, एखादा मोठा कार्यक्रम बघतो, पण इथं काहीतरी तुम्हाला मिळतं. इथं काय मिळतं तर अगदी फ्रेश वातावरण मिळतं. फ्रेश वातावरणाबरोबरच तुम्हाला एक जे आपण जनरल नॉलेज म्हणूया किंवा तुमच्या मेमरीमध्ये फिरलं पाहिजे आणि ते पाहिजे. प्रत्येक मार्कसुद्धा महत्त्वाचा असतो. एक एक मार्क MPSC UPSC स्पर्धा परीक्षा चर्चासत्राला जावं म्हणजे हे सुद्धा इथं महत्त्वाचं. हे आम्ही जंगलातून देत असतो. आता आमच्याकडं एंट्रन्स गेट आहे इथं चांदोली नॅशनल पार्कचा आणि इथं आपण जाऊ शकतो. त्याची अल्पशी प्रमाणात त्याची फीसुद्धा आहे. बस सेवा आहे, त्याच्यामध्ये आपण खाजगी गाडीसुद्धा घेऊन जाऊ शकता. आणि अगदी नाममात्र शुल्क भरल्यानंतर गाईड म्हणून माझ्यासारखे चांगले आहेत त्यांना घेऊन जाऊ शकताय तुम्ही. आणि त्याचबरोबर आपल्याकडं त्याच्यासोबत चांदोली धरण खूप मोठं आहे, आशिया खंडातलं पहिल्या दुसऱ्या नंबरचं आहे. आणि असं ते धरणसुद्धा तुम्हाला जाऊन बघतात, ते अगदी फ्रीमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे सातारचा कासपट्टा वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळालेला आहे. आणि तितकंच फक्त त्याचं नाव प्रसिद्ध झालं, गाजलं आणि लोकांची गर्दी वाढली. पण आमच्याकडे वंचित आहे की जे प्रसिद्धीपासून वंचित असलं उदगीरचं जे पठार आहे अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं सुंदर आहे. आणि अगदी जे सातारच्या कासपठार जी फुलं नाहीत त्याच्यापेक्षा इथं आपले 130 प्रकारचे इथे फुलं आहेत. आणि अतिशय त्याचबरोबर झोळंबीचं पठार आहे, ते सुद्धा 1 नंबरचं पठार आहे. आणि ते वर्ल्ड हेरिटेज याला दर्जा मिळाला. जगातला आपण 7 नंबरच्या ठिकाणात आहोत आणि हे खूप सुंदर असं आहे. त्याचबरोबर अक्कुळचं धबधबा वॉटरफॉल आपण म्हणतो तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. उदगीरचा वॉटरफॉल आहे, मरगोबाचा आहे, वेगवेगळे इथं छोटे मोठे आहेत धबधबे वगैरे, ते तुम्हाला बघता येतात. त्याचा एक आनंद वेगळ्या पद्धतीनं घेता येतो. आणि तितकंच नाही तर त्याचबरोबर जे अप्रतिम असं जंगल खुल्लं आहे आज, जे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी देवराईचं जंगल आहे. आणि हे देवराईचं जंगलसुद्धा आपल्याला ते अगदी फ्रीमध्ये किंवा आपल्याला बरेचसे त्याच्यामध्ये पॉईंट येतात. जे देवस्थान आहे, जागृत देवस्थान, तिथं सुद्धा आपल्याला बघता येतं. शेवताईचं मंदिर आहे, आसोबाईचं मंदिर आहे, गुढे पाचगणी पठार आहे. आणि त्याचबरोबर इथं भरपूर काय पाहण्यासारखं आहे. आणि अगदी एकाच दिवसात ही संपणार नाही, तर पूर्ण 1-2 दिवस लागतात इथं असं बघायला. आणि मग इतकं सुंदर अप्रतिम असं आहे. आणि इथं राहण्यासाठी सुद्धा सोय आहे. आणि सनराईज सारख्या हॉटेलची किंवा निर्मिती आहे इथं चांगलं की एवढ्या जंगल दुर्गम भागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना सुविधा दिलेल्या आहेत. आणि ठीक आहे, तर जरूर या माझ्यासोबत. मी आहे असेल तुमच्यासोबत त्यावेळी, पण नक्की फोन करून अगोदर या कारण बुकिंग जास्त आहे. धन्यवाद सर की तुम्ही बघताय मित्रांनो. आणि आवाजाचा बादशाह सोमनाथ पाटील, कलारत्न पुरस्कार विजेता. सोमनाथ पाटील सरांनी खूप चांगली माहिती आपल्याला चांदोली परिसराची दिलेली आहे. त्याच्यामुळं जे कोणी व्हिडिओ बघतायत, महाराष्ट्रामधील जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांनी नक्की चांदोली या ठिकाणी या. अजिबात गर्दीचा प्लेस नाही आहे, निसर्ग तुम्हाला सुंदर पाहायला मिळेल.
खूप चांगली माहिती त्यांनी दिली, काय काय एक्सप्लोर करू शकता. आणि सनराईज रिसॉर्टसारखं एक चांगलं रिसॉर्ट इथं झालेलं आहे. तुम्ही पाठीमागे बघत असाल ट्री हाऊसेस आहेत, खूप चांगले चांगले वुडन हाऊसेस आहेत, डायनिंग हॉल जबरदस्त आहे, लक्झरी रूम जबरदस्त आहेत, इथं ऑडिटोरियम साईडला दिसतंय आणि सुंदर परिसर हा रिसॉर्टचा दिसतोय. त्यामुळे नक्की अवश्य भेट द्या आणि कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिले जातील. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करा आणि नक्की रिसॉर्टला भेट द्या आणि चांदोली परिसर हे एक्सप्लोर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.